दीपक सर, पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, आपली ज्यावेळेस फाईल झाली होती त्यावेळेस तुम्ही काय म्हणून माझी फाईल डिस्बर्स केली होती? व्याजदर काय राहील आणि किती हप्ते राहतील? तुमच्या लक्षात नाही, मी सांगतो तुम्हाला. आपण टोटल हिशोब केला होता, 17% व्याजदर, 120 हप्ते, 12,94,800 काही रुपये हिशोब करून फाईलवर सही मारली होती. हा, 120 हप्ते राहतील म्हणून हे तुम्ही बोललेले आहे. हा, मला फक्त एवढं सांगा सर, 120 हप्ते तुम्ही बोलले होते, 10,791चे 120 हप्ते राहतील, बरोबर आहे का? हा, बस 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 तेवढंच बोलायचं. आपले दुसरा प्रश्न, आपले लोन कशा प्रकारचे केले आहे? सेक्युर्ड बिझनेस लोन केलेलं आहे का मॉर्गेज लोन मध्ये केलेलं आहे? सेक्युर्ड बिझनेस लोनचा अर्थ काय असतो मला सांगता का? लॅप लोन, ठीक आहे, चालेल. आणि सर, मी तुम्हाला 6,700 रुपये पाठवलेले राठोड सरांच्या अकाउंटला 1-2 तारखेला, बरोबर आहे, तारीख 1-2-2023 रोजी मॉर्गेज करण्यासाठी 6,700 पाठवले. त्या 6,700ची तुम्ही मला कुठलीही पावती दिलेली नाहीये. भेटून जाईल म्हणजे कधी भेटल? 2.5 वर्ष झाले अजून नाही भेटली ना. हा, आता चौथा प्रश्न असा आहे का सर, मी तुम्हाला लोन करते वेळेस काय बोललो होतो? हॅलो, का 20,873 रुपये जे तुम्ही पॉलिसीची जे घेतलेले आहे, तुम्हाला काय म्हटलं होतं सर? का माझे 6 लाख मधून तुम्ही हे 20,873 रुपये कट करून टाका, बोललो होतो. नाही नाही, मी तुम्हाला काय म्हणलो होतो, प्रोसेसिंग फी 21,000 आणि मॉर्गेज लोन हे पॉलिसीची 20,873 काटा, बोललो होतो. तुम्ही कट केले का? काय होत नाही सर? आज तुम्हाला माहिती आहे का, आज मला 10,791चे 10 हप्ते जर धरले 2,000 मुद्दल प्रमाणे, तर जवळपास 1,07,000 काही रुपये माझे फुकट गेले. तुम्ही काय म्हणले होते मला का फक्त 20,000 रुपयाचे तुम्हाला 10 वर्षात डबल जातील? डबल तर काही गेले नाही, पण माझे 10 हप्ते वाढून आले आणि त्याच्यानंतर मला 129 हप्ते लागून आलेले. तर मला हे सांगा, 129 हप्ते कशा प्रकारे आलेले? तर मला, मी इथं 4 तारखेपासून फिरतोय, आज जवळपास 1 महिना झालेला आहे. मला इथं डॉक्युमेंट मिळत नाही आहे आणि कुठलेही कामं इथे होत नाही आहे. इथून पुढं जे व्हायचं आहे ते होणारच, जे आपण ते नंतरचा भाग राहिला. पण हे लोन बरोबर आहे सर, तुम्ही जे केलेलं आहे ते 120 हप्ते 17% व्याजदर. बरं, चालेल सर, थँक्यू. झालं, तुमचा रोल संपला आता. बस का सर? काय बस? 120 हप्ते बोलले होते. पुढचं विचारायचं ना, 129. हॅलो, हा मॅडम, विशाल बिंदवाल बोलतो. हा बोला ना सर. तुमचं आता बोलणं झालं होतं ना म्हणजे एका टीम मेंबरशी. हा, आता आपण डॉक्युमेंटसाठी, आणि त्यांना तुम्ही सांगितलं की तुम्हाला स्कॅन डॉक्युमेंट्स हवेत, बरोबर? हा मॅडम, आता विषय असा आहे हा, का ज्यावेळेस माझं लोन झालं होतं, बरोबर आहे, पहिली गोष्ट मी शेतकरी आहे, मला लिहिता वाचता येत नाही, इंग्रजी तर लांब लांबपर्यंत येत नाही. मला ज्यावेळेस माझं लोन डिस्बर्स झालं होतं त्यावेळेस मला 17% व्याजदरनी आणि 120 हप्ते याप्रमाणे मला फिक्स सांगून माझी फाईल डिस्बर्स केली होती, बरोबर आहे. मला त्याच्यातलं मी फाईलवरती दीपक सोनवणे सर आणि ते विजय राठोड सर आणि पंकज सर हे थोडे बॅकला होते, त्यांच्यासमोर माझी फाईल डिस्बर्स झाली होती. फक्त मला इतकं माहिती आहे का माझं व्याजदर कमी होणार नाही, जास्त होणार नाही, 1 रुपया कमी होणार नाही, या हिशोबाप्रमाणे माझ्याकडून फाईल डिस्बर्स केलेली आहे. आणि नंतर कालांतराने मी ज्यावेळेस त्यांनी मला हे दिलं, काय म्हणतात त्याला, लोनचं तुमचं हे सँक्शन लेटर दिलं, त्याच्यानंतर मी त्यांना 5-6 वेळेस म्हणलेलं आहे का सर मला माझं लोनचं PDF पण द्या, कसे कसे हप्ते राहतील. आणि त्याच्यानंतर मला त्यांनी दिलेलं नाही आहे.
हे दुसरं कारण. हा? लोनचं कुठलं डॉक्युमेंट म्हणाला? PDF 120 हप्त्याचं PDF त्यांनी पहिले एक दिलेलं आहे लोन सँक्शन होण्याच्या पहिले. PDF. अच्छा. ओके. हा. ते दिलेलं आहे. ते कधी दिलेलं आहे हे पहा सर, किती हप्त्याचं दिलेलं आहे पंकज सर? 120 हप्त्याचं दिलेलं आहे, बरोबर आहे का? तर मॅडम त्यांनी माझ्याकडून 120 हप्ते हे सांगून लोन करून घेतलेलं आहे आणि आज मी PDF जर बघतोय तर 129 हप्ते लागून येत आहेत. तर मला सांगा मॅडम 9 हप्ते कसं काय शिल्लकचे आलेले? बरं, आता सर जे तुम्हाला ईमेल वरती तुमचं सही केलेलं सँक्शन लेटर होतं ते मिळालंय तुम्हाला? मिळालेलं आहे. हा, सँक्शन लेटर मध्ये जर तुम्ही पहिल्या पानावरती बघितलं की जे टाइप ऑफ इंटरेस्ट रेट असं लिहिलं आहे ते आहे फ्लोटिंग लिंक टू HSFR. ठीक आहे. फ्लोटिंग म्हणजे कसं होतं सर की हे फिक्स नाही आहे. ऐका मॅडम ऐका ना, रेट चेंज होणार, त्याच हिशोबाने तुमचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो पण चेंज होणार. मग 2.5 वर्षात रेट ऑफ इंटरेस्ट चेंज नाही झाला का? 2.5 वर्षात ते गव्हर्नमेंट झोपलेले होते का? मग तुम्ही 10,791 का काटले? 10,790 का नाही काटल्या? हा नाही, पण तुमचं जे आता चेंज झालेलं आहे ते या वर्षी कुठे चेंज झालंय सर? ते मागच्या वर्षी चेंज झालंय. हा, कधी मागच्या वर्षी? मग तुम्ही एकही हप्ता कमी घेतला का माझ्याकडून? हप्ते कसे बरोबर काटताय तुम्ही? मग ज्यावेळेस रेट कमी होतोय मग त्यावेळेस रेट कमी करा ना, आणि ज्यावेळेस रेट शिल्लक होतंय त्यावेळेस रेट वाढवून घ्या. असं मला तुमचे दीपक सोनवणे सरांनी सांगितलेलं आहे का? नाही सांगितलेलं आहे. हे पंकज सर माझ्या समोर बसलेले, मी त्यांच्या समोर तुमच्याशी बोलतोय. आता पुढे तुम्ही कंटिन्यू करा. आणि मी पॉलिसीसुद्धा त्यांना काय म्हटलं होतं का सर माझी पॉलिसी जी तुम्ही 20,873 रुपयाची जी केलेली आहे, तुम्ही 6 लाख रुपये जे मला लोन पास केलेलं आहे त्यामधून तुमचे 20,873 रुपये कट करा. जसं तुम्ही प्रोसेसिंग फी 21,000 काही कट केलेली आहे तसंच माझे 20,873 कट करा. त्यांनी केले का? नाही केले. का नाही केले? त्यांनी फक्त तुमच्या हिरानंदनीचा फायदा बघितला. आज मला 9,000 रुपये मुद्दल जात आहे उदाहरणार्थ, 1700 रुपये व्याज 9,000 व्याज जातं आहे आणि 1700 रुपये मुद्दल जाते. म्हणजे 20,000चे जवळपास 10 हप्ते झाले मॅडम. 10,791 गुणिला 10 हप्ते म्हणजे 1,07,000 रुपये तुम्हाला फुकट दिले का नाही मी? हे पण कमी झाले असते 10 हप्ते. म्हणजे तुम्ही सरळ कस्टमरला फसवताय. ते दीपक सोनवणे सरांनी माझं का नाही ऐकलं? माझी फाईल होती, डिस्बर्स करणारा मी होतो, त्यांनी माझं का नाही ऐकलं? बरं, आता सर तुम्हाला काय एक्झॅक्टली हवंय? मला फक्त लिस्ट ऑफ डॉक्युमेंट रिक्वेस्ट होती ती तुमची आता प्रोसेस करून मिळते, जे तुमचं आज बोलणं झालं आणि होतं तुम्ही जे म्हणताय का 1,000 रुपये लागल, 18% GST लागल, त्यावेळेस दीपक सोनवणे सरांनी मला बोललेलं आहे का? नाही बोललेलं आहे. मला फक्त इतकं सांगून हे. आणि हे काय मॅडम, ते 6,700 रुपये मी त्यांना दिलेले मॉर्गेजसाठी 1/2/2023 रोजी. तर झाले 2.5 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, अजून पावती का मिळत नाही मला? बरं, एक काम करते सर, मी तुम्हाला तुमचे प्रॉपर्टीचे जी स्कॅन कॉपी हवी आहे, बरोबर? हां, प्रॉपर्टी पेपर्सचे जे तुम्ही इथे जे प्रॉपर्टीची तुम्ही गहाण ठेवली आहे त्याचे जे प्रॉपर्टी पेपर्स आहे त्याची तुम्हाला स्कॅन कॉपी हवी आहे, बरोबर? बरोबर आहे. आता मी तुम्हाला आता आपण बहुतेक तरी गेले 7 दिवस तरी किमान बोलतोय, आठवडाभर जेव्हापासून तुम्ही ही रिक्वेस्ट टाकली आहे. 4 तारखेपासून बोलतोय मॅडम. 7 दिवस नाही झाले, 4 तारखेला. आणि तुमच्या मॅनेजर जे बी असेल इथं कुठल्याही डिपार्टमेंटचा असू द्या, त्याला पहिले प्रशिक्षण देणं शिकवा. का आपल्या ऑफिसला आलेल्या व्यक्तीला तो काय बोलतोय हे पहिले शिकायला शिकवा. त्यांना प्रशिक्षण घ्या. मी 4 तारखेला इथं आलो होतो, त्यांना काय म्हटलं सर माझ्या डॉक्युमेंटची मला LOD पाहिजे. तर त्यांनी मला काय म्हटलं सर एक अर्ज लिहून द्या. मी अर्ज लिहून दिला. आणि 13 तारखेला ज्यावेळेस तुमचं माझं बोलणं झालं तुम्ही म्हणले का या कोणता फॉर्म येतो CRA फॉर्मवर सही करा. म्हणजे माझे 10 दिवस गेले का? 10 दिवस म्हणजे 10 दिवसाचं माझं नुकसान झालं का? तुम्ही जे मला 21 दिवसाचं ज्ञान देताय का 21 दिवसात मिळेल, मग माझे 21 दिवस नाही, आतापर्यंत जवळपास 33 दिवस झाले असतील किंवा 30 दिवस झाले. माझे 10 दिवस वाया गेले नाही का? तुमचे जे कर्मचारी आहेत त्यांना पहिले बोलणं शिकवा. बरं, ठीक आहे सर, मी तसं ब्रांचमध्ये पण एकदा फीडबॅक देते.
आता राहिला प्रश्न तुमचे जे काही कंप्लेंट आहे, आता तुम्हाला 2 गोष्टी अर्जंट बेसिस वरती हव्या, ठीक हा, आहे? आणि पुढं मॅडम ऐकून घ्या, मी आता पुढं जे करणार आहे तर ते मी लिहून आणलेलं आहे. मी तुम्हाला एक पत्र सुद्धा देणार आहे. RBIचं तुम्ही RBIच्या नियमाप्रमाणे चालतात ना, मग RBI तुम्हाला काय मॉर्गेज लोन हे 18%, 20% बोलतं का? हे मला त्यावेळेस तुमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं नाही आहे. फक्त मला इतकं सांगितलं होतं 17% व्याजदर राहील, एवढं सांगून माझी फाईल डिस्बर्स केलेली आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला उद्या आता तुम्हाला पण 1 महिन्याचा टाईम पिरियड देणार आहे. बरोबर आहे. आता पत्र मी आज तुम्हाला इथं मी तुमचं हे करणार आहे. पत्रसुद्धा तुम्हाला 6 तारखेला मेलद्वारे मिळून जाईल. मी काय टाईप करतोय तर तुम्ही कुठल्या नियमाप्रमाणे माझं लोन केलं, काय केलं, ते जे व्हायचं ते होईल. अजून मला इथं काय बोलले जात आहे ते पण मी त्याच्यात बोलणार आहे, पुढच्या ह्याच्यात बोलल मी. बरं, ठीक आहे, चालेल सर. जे काही तुमचं पत्र, लेटर जे काही तुम्ही आता लिहिताय त्याच्यामध्ये तुमचं जे काही कंप्लेंट्स आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये द्या. ते तुम्ही सबमिट करा ब्रांचमध्ये, काही इश्यू नाही. मी माझ्या साईडने तोपर्यंत जे प्रॉपर्टी डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी आहे ती मी तुम्हाला अवेलेबल करून देते. फक्त त्याला काही दिवस लागतील यायला, एवढंच, ठीक आहे? पण मी ट्राय करते सर, किमान एक 5 दिवसात तुम्हाला तुमच्या 8 दिवस नाही मॅडम, तुम्ही 21 दिवस बोललेले. 13 तारखेपासून 21 दिवस आजच्या तारखेत झालेले. तुम्ही जाणून बुजून माझं SBIला लोन होतंय, माझं SBIला लोन होतं, हे तुम्हाला तुमच्या मॅनेजरने सांगितल्यामुळं तुम्ही पुढं ढकलताय. हे नाही पाहिजे, ते पाहिजे, ते नाही पाहिजे. सर पहिली गोष्ट म्हणजे जे प्रॉपर्टी मला LOD पाहिजे. माझे 21 दिवस भरलेले आहे. तुम्हाला LOD द्यायची नसेल घेऊन तुम्हाला कुठलेही ते चार्जेस न म्हणजे भरता कामा नये असं हे करून मी तुम्हाला इव्हन ते प्रॉपर्टी पेपर्सची स्कॅन कॉपी पण देते. आयडियली आम्ही सगळ्या कस्टमर्सना जो चार्ज आहे तोच लावतो. मी सिन्स तुमच्या आता एवढ्या सगळ्या कंप्लेंट्स आहेत, मी ट्राय करेन सर तुम्हाला कुठलाही 1 रुपयाचा चार्ज मी रुपया सुद्धा देणार नाही मॅडम. मी काय म्हणतोय, मला LOD पाहिजे. मला दीपक सोनवणे सरांनी म्हटलेलं नाही आहे का तुम्हाला LOD साठी खर्च लागल, तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जर कधी झेरॉक्स पाहिजे त्याला खर्च लागल. आता डॉक्टर ऐका मॅडम, आपण दवाखान्यात जातो, डॉक्टर काय म्हणतो ऑपरेशनची इतके लागल. तुम्हाला असं पण मिळणारच आहे, त्याच्यासाठी कुठलाही चार्ज ना कोणी मागितलाय ना कोणी घेणार आहे. मागितलेलं आहे 1000 रुपये प्लस 18% GST. मी प्रॉपर्टी पेपर्सच्या स्कॅन कॉपी बद्दल बोलतेय. जी ओरिजिनल तुम्ही प्रॉपर्टी पेपर्स दिले आहेत त्याचा मी स्कॅन तुम्हाला अवेलेबल करून देते. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कुठल्या तुमच्या पॉलिसीज निघाल्या असतील या लोनच्या अगेन्स्ट, त्याची मी सॉफ्ट कॉपी पण तुम्हाला अरेंज करून देते, ठीक आहे? मग मॅडम आता एक विषय ऐका ना, तुम्ही 129चं मला PDF पाठवलेलं आहे, बरोबर आहे? हां, 129चं तुम्ही PDF पाठवलेलं आहे आणि सँक्शन लेटरवरती 120 दिलेलं आहे, बरोबर आहे? हॅलो मॅडम, तुमचा आवाज गेलेला आहे. हॅलो, आता येतोय सर आवाज? हा येतोय. तर तुम्ही म्हणताय का व्याजदर खालीवर होतं त्यामुळे तुमचे हप्ते शिल्लक जात आहे, बरोबर आहे? तर मग 2.5 वर्षात आता माझा 30वा हप्ता जातोय. 30 हप्त्यात कधी व्याज कमी नाही झालं का मॅडम? मग सर जेव्हा कधी रिडक्शन होईल तेव्हा त्या हिशोबाने ते डिसिजन घेतले जातील. आता तुमचं जर व्याज जर रिवाइज झालं आहे त्याच्याबद्दलचं जे काही इंटिमेशन होतं, ठीक आहे, ते आम्ही सगळं तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स वरती पाठवतो. मोबाईल नंबर झालं, ईमेल ID झालं, त्यावरती आम्ही पहिले तुम्हाला इन्फॉर्म करतो आणि त्याच्यानंतरच ते चेंजेस करतो. जर तुम्ही एकदा चेक करा, जर तुमच्या रेकॉर्ड्समध्ये 2024 मध्ये, मे मध्ये आणि जून मध्ये तुम्हाला काही ना काही कम्युनिकेशन आमच्याकडून आलं असेल की बाबा तुमचं मॅडम आम्ही काय म्हटलेलं आहे, आम्ही ऐकून घ्या, आम्ही शेतकरी आहे, आम्हाला इंग्रजी वाचता येत नाही, मेल सुद्धा मला टाकता येत नाही. मी पंकज सरांना दाखवल, मला कुठलाही मेल टाकलेलं नाही. फक्त तुम्हाला हिरानंदनीवाल्यांना ते पण उलट सरळ काहीतरी लिहून मी मेल टाकतोय, ते बी पोहोचले का नाही पोहोचले का ड्रॉपमध्येच पडलेले हेही मला माहीत नाही आहे. 21 दिवस झालेले आहे, तुम्ही मला LOD दिलेले नाही आहे. छत्रपती संभाजीनगर हिरानंदनी फायनान्स यांच्याकडून मी लोन घेतलेलं होतं, मॉर्गेज लोन माझ्या घरासाठी. ज्यावेळेस माझी फाईल डिस्बर्स झालेली त्यावेळेस त्यांनी मला 17% व्याजदर आणि 120 हप्ते असे सांगून माझ्याकडून फाईल डिस्बर्स केलेली आहे. आणि त्यांचं हे आपण लेटर तुम्हाला दाखवतो आहे,
का शेवटी 120 हप्ते सांगून त्यांनी जे केलेलं आहे 120 हप्त्याचं सुद्धा मला PDF टाकलेलं आहे आणि आता मी जे PDF त्यांना म्हटलेलं आहे मला LOD द्या. LOD घेण्यापासून मी तर 4 तारखेपासून यांच्या ऑफिसला चक्र मारतो आहे तर यांनी मला कुठलीही मदत करत नाही आहे आणि इथल्या आज मॅनेजरांसुद्धा बोलण्याची पद्धत नाही का जे म्हणताय तू कुठेही जाय तुझं कोण माझ्याचकडं तुला येणं आहे. यांची आरेरावीची भाषा इथं माझ्याशी बोलले जात आहे आणि मला रीतसर यांनी फसवलेलं आहे. यांचं जे सँक्शन लेटर आहे यावरती सुद्धा 120 हप्ते याच्यावरती आलेले मग 129 आले कसं काय? हां हे म्हणताय का रेपो रेट वाढले तर जास्त होतील कमी झाले तर कमी होतील. मग 30 हप्त्यामध्ये यांनी कधी माझ्याकडून कमी नाही घेतलेले आहे. 10,791चे हप्ते कसे चालत आहे? हां हे रीतसर फसवताय. मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त जण या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून काय होईल का आपल्यावर जो अन्याय जो होतोय तो हा कुठंतरी थांबणार आहे. आणि मी आज तुमच्या समोर हिरानंदिनी फायनान्स यांचं मी जाहीर निषेध करतोय. काय यांचं मी जाहीर निषेध करतो का हे कस्टमरांना फसवतायत. आता यांचं माझं जे भांडण आहे हे पुढं चालणारच आहे हे मी जाहीर निषेध करतोय.